गाइस आपण आता तिसऱ्या दिवशीला सुरुवात करत आहोत आपल्या ट्रेकसाठी। शिंदोळा किल्ला, मोरुशीचा भैरवगड कॅन्सल झालाय कारण की ते लोक हार्नेस वगैरे आहेत ना एकासाठी नाही करू शकत, तर मग नेक्स्ट टाइम माझा ड्रीम डेस्टिनेशन मी करणार आहे। आता मी यांच्या काकांच्या घरी होती स्टे साठी, या आईच्या घरी आपण इथे स्टे केलंय। त्यांनी आपल्याला तांदूळ देखील दिलेत आणि इथून आता निघते मी। सो लेट्स गो। माझा थर्ड डेचा फर्स्ट किल्ला आणि अँड द लास्ट किल्ला शिंदोळा किल्ला। चला मित्रांनो, बकारवाडीमध्ये मी माझी बाईक इथे पार्क केले आणि आता मी शिंदोळा किल्ला हा सर करायला स्टार्ट करत आहे। गावात वाडीतले आहेत ना 2 मुलं मी घेतलेत, जेणेकरून ते लोक आहेत ना मला गड दाखवतील आणि मी हरवणार नाही, मी लगेच गड होईल। ते 2 जण आहेत। ती वाडी आहे ना बकारवाडी, तिथून आलो। समोर आहे ना मशेडी आहे, तो निमगिरी किल्ला आणि ह्याच्या पाठी आहे माळशेज घाट। आपण तिथून आता आलो असं 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 करत इथून अर्धा तासात वरती आलोय आणि आता शिंदोळा किल्ल्याच्या इथे जातोय आपण। सकाळीच ट्रेक केलाय तर एवढं काय वाटत नाहीये। गडाची पाऊलवाट आहे ना इथून अशी आहे, त्याच्यानंतर मग तिकडे एक खिंड आहे मध्ये, मग आपण जातोय। छोटीशी खिंड आहे ना ती, आम्ही आता निघतो तिकडे। अशीच वाट आहे। इथे पाण्याचा टाका आहे। सो गाइस आपण त्या मार्गे आलो। इथे थोडा बसण्याकरिता आणि पाण्यासारखं काहीतरी टाका आहे, इथे झरा पण आहे। हां, आणि हे असं दिसतं, इथून असं जाणार आहे त्या साईडला। अरे आज मी पहिल्यांदा काठी घेतली हातात। गडाच्या वरती पोहोचण्याकरिता ही अशीच वाट आहे, पाऊल वाट। डोंगराच्या आजूबाजूने गडावरच्या अशा पायऱ्या आहेत अशा वरती जाण्याकरिता, नाही तर वरती चढायला अशीच आहेत वरती येण्याकरिता। आता चढायचं आहे, चढ लागले आता मस्त। त्या तिथून मी आली निमगिरीवरून, तिथे रात्री स्टे केलेला। त्याच्यानंतर बाईक राईड करत तुमच्या गावी आली मी। आता इथे 1 तासामध्ये आपण वरती आलोय, 8:30 वाजता। थोडंच राहिलं आता गड, इकडे जायचं वरती। त्या साईडला जरा अवघड आहे आणि तिकडे त्यावाला, मग आपण हे करणार आहे। त्याची वाट पण कुठून आहे, त्या साईडने ना अशा इथूनच आहे असं। गडाचा भाग एंट्री केल्यावर आपल्याला गणपतीचं कोरीव दगडामध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। गडावरील अवशेष, बुरुज आणि पायऱ्या इकडून आलोय। गरम होतेले आता किती वाजले आता। गणपतीचं शिल्प पाहून झाल्यावर हा गडाचा प्रवेशद्वार, इथे हनुमानाचं शिल्प आहे। हे आजूबाजूचा परिसर गडाचा, हे ढासळलेली बाजू आहे सगळी। हे काय आहे रे, सरडा? वाव, काय करतोय त्याला? हे भागच आहे पूर्ण शिंदोळाचा। वाव, घाबरली ना मी। पहिला आपल्याला टाकं भेटतंय पाहायला गडावरचं, पण त्या मागच्या बाजूने आलो आणि हे खालूनच आलोय आपण। ते दिसतंय ना, ते बुरुजच आहे। 1 2 3 4 5 टाकं आहेत। झुरे झुरं दाखवत आहेत ते। आपण पहिलं खिंड बघितलं ना, ते झुरं, ते इथं पहिलावाला इकडचा होता, तिथून आपण आलो। आणि हा पिंपळगाव जोगा डॅम हा आहे हटकेश्वरचं। त्याच्यानंतरला इकडे गणेश खिंड, तिथून आपण ते पाठच्या बाजूला आहे तो शिवनेरी किल्ला
हा आहे तो हडसर किल्ला. त्यानंतरला हा मशेडीचा पीक आहे आणि मशेडीचा शुल्क नवरा नवरी. हा आहे निमगिरी किल्ला, त्याच्या पाठी आहे हनुमंतगड, हे डोंगराळ भाग सह्याद्रीचे कडे. हा उधाळा, त्याच्यानंतरला इकडे आहे माळशेज घाट, हे तारामती पीक. त्याच्यानंतर हे MIDCचा एरिया, पाठी आहे कोकणकडा आणि त्याच्या पाठी आहे कळसुबाई. हरिश्चंद्रगडाचा पण भाग त्याच्या पाठीच येतो. आणि हा पिंपळगाव जोगा डॅम याचा परिसर. वाव. आणि मी इथे आहे आपल्या गावातल्या मुलांबरोबर. हे दोघं जण मला आलेले गड दाखवायला. मित्रांनो, माझा शिंदोळा किल्ला झाला आहे आणि मी पारगाव सोडला आहे. माळशेज घाटामध्ये माझी मेगा रिझॉर्ट आणि मी फर्स्ट टाईम आलो आहोत ॲज अ रायडर. पिलियन रायडर मी आली होती माळशेज घाटामध्ये, ती खूप भारी होती राईड. आणि आता उन्हाळ्याच्या टायमाला आली आहे. भारी आहे एकदम, काही आउटस्टँडिंग व्ह्यूज आहेत यार. आता मी इथे आहे ना काकडी खाणार आहे. हे गाईज, माझी जुन्नर गड किल्ल्यांची जी वारी मी स्टार्ट केली होती फ्रायडेपासून. आंबेगावला मी राईड केली होती रात्री. नेक्स्ट डे भोरगिरी किल्ला, भीमाशंकर आपण केला. त्यानंतरला मग मी निमगिरी किल्ला, हनुमंतगड आणि हडसर किल्ला, ते 3 किल्ले एका दिवशी केले. त्याच्यानंतर निमगिरी किल्ल्याच्या इथे आपण स्टे घेतला. सकाळी आज आपण सिंदोळा किल्ला केलाय आणि मग माळशेज घाट उतरणार झालोय. आता आपण माळशेज घाटामध्ये झालोय. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली राहिली, ती म्हणजे माझे ड्रीम डेस्टिनेशन, तो भैरवगड. तिथं दिसतोय हा भैरवगड आपला राहिलाय, माझा ड्रीम डेस्टिनेशन. ते बोलतात ना की अधुरी ख्वाहिशे जीने का मजा देती है, तर माझा भैरवगड मोरोशीचा परत एकदा राहिला आहे, तो मी नंतरला परत एकदा करेनच. आता ही राईड इथेच संपते. थँक्स फॉर वॉचिंग दिस. बाय. गड किल्ल्यांची वारी कम्स टू एन एंड. इथे 7 वाजायला आलेत आणि माझे 547 किलोमीटर्स इथे कंप्लीट झाले आहेत. आणि मी 2दाच पेट्रोल रिफिल केलेलं आणि जाताना तर पेट्रोल होतं त्याच्यामध्ये. तर ही 3 दिवस आणि 3 रात्रीची नाईट राईड आहे ना, खूप भारी होती. त्याच्यामध्ये मी गड किल्ले केले आणि एक ज्योतिर्लिंग केलं आणि आता परत घरी आली आहे माळशेज घाटामध्ये. एकदम सावकाश एकदम राईड एन्जॉय करत मी आणि माझी मेगा रिझॉर्ट आलो आहोत. सो ही राईड आवडली असेल तर नक्की लाईक करा. बाय. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि राईड होते काय परत, गड किल्ल्यांची राईड होते, बघूया. बाय बाय.